सुरमई बघा, ती जाड असा पीस आहे मस्तपैकी. मुळी बरोबर ही कलेजी. अरे वा वा वा, मस्त यम. बघू शकता प्रॉनची साईज सुद्धा खूप मोठी आहे. हे नॉर्मल टेम्परेचरला तुम्हाला देतात, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की नारळाचं जे दूध आहे ते खूप थंड लेवलला गेलं, म्हणजे खूप थंड झालेलं असेल ना, मग त्याची ती टेस्ट पण निघून जाते. मस्त कोथिंबीर आणि चिकनचे पीस पण त्यांनी असे मस्त दिलेत. वडे पण तुम्ही बघू शकता की वड्याचा आकार सुद्धा व्यवस्थित मोठा आहे. नमस्कार मंडळी, तर आज मी आलेली आहे ठाण्यामध्ये पहिल्यांदा एक फूड ट्रक कव्हर करण्यासाठी, आणि ज्याची सुरुवात झालेली आहे जून 2023 पासून. आणि हा फूड ट्रक आहे फेवरा सर्कल या ठिकाणी, आणि ज्याचं नाव आहे पाणी फिश कॉर्नर. तो चला आता आपण त्या फूड ट्रकला भेट देऊया आणि जाणून घेऊया की आज यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे फिश अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर इथे बरेच काही तुम्ही बघू शकता की कोणत्या कोणत्या फिश अवेलेबल आहेत ते सर्व दिलेलं आहे. आणि आता यांच्याकडे बघूया आपण काय काय फिश किंवा चिकन वगैरे आहे ते. तर काय काय तुमच्याकडे आज आमच्याकडे प्रॉन्स आहे. प्रॉन्स तवा फ्राय, बोंबील आहे, बोंबील तवा फ्राय, नंतर पॉम्पलेट आहे, चिकन टिक्का आणि कलेजी. अच्छा, आणि हे सर्व ऑथेंटिक काय प्रकारामध्ये बनलं जातं? ऍक्च्युली मी कोकणातला आहे. बेसिकली मी आम्ही खारेपाड्यांचो. आम्हाला मच्छी खाण्याची आवड. बरोबर. त्यामुळे आम्ही आमचे मित्र हे माझे मित्र हे आणि आणखी एक मित्र आहे. आम्ही ठरवलं की काहीतरी आपण वेगळे करूया. ते आपण घरी खातो फिश आणि नॉनव्हेज, ते आपण गाडीवर घेऊया. पण आता गाडी किंवा दुकान हॉटेल वगैरे गेले तर आम्ही मला एक डिनर वगैरे चालू करूया, जेणेकरून आपली कॉस्ट पण कमी राहील, आपली इन्व्हेस्टमेंट पण कमी राहील, आणि त्यामुळे आम्ही चालू करू. नवीन कॉन्सेप्ट आहे. आणि आता आपल्या इंडियामध्ये ही जी फूड ट्रक कॉन्सेप्ट आहे ती आता खूप जोर करते. पण मग रेस्टॉरंट का नाही केला, म्हणजे कारण मालवणी रेस्टॉरंट भरपूर मग काहीतरी आपलं वेगळं पाहिजे. जे लोक आपले येतील आणि थोडं आयटम जास्त रेस्टॉरंट गेलो तुम्हाला ऍट अ टाइम 1000 रुपये बिल येणार. इथे आमच्या गाडीवर तुम्ही 150 रुपयाची डिश पण घेऊ शकता, 300 रुपयाची पण घेऊ शकता, जे पाहिजे ते घेऊन. आपण त्याला सर्व रिजनेबल असं मिळेल म्हणून आम्ही ते ही कॉन्सेप्ट चालू केली. आणि आम्हाला रिस्पॉन्स पण आहे. आता आम्ही हे जून 2023 मध्ये चालू केलं. ओके, आणि आता आम्ही 9 महिना चालू, 8 महिना चालू. डिस्काउंट पण चांगला मिळतो. आणि ठाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ठाण्यामध्ये गल्ली गल्लीत तुम्हाला स्टॉल भेटतील, रेस्टॉरंट भेटतील, आणि बीच फूड बेसिकली मेन ठाण्यामध्ये भेटतील. त्यामुळे आम्ही तो कॉन्सेप्ट केला. आणि माझे मित्र ठाण्यामधले आहे, त्यामुळे त्यांची पण आयडिया होती. हे सर्व कॉन्सेप्ट पण त्यांचं म्हणजे सर्वांनी मिळून केलेलं आहे. असं नाही की एकानेच केलं, मित्रांनीच केलं. हा, टीम बस. फिश रोजच्या रोज तुमच्याकडे येतं आणि कुठून आणता? आमच्या इथे नानी फूड म्हणून म्हणजे आम्ही नाव ठेवलेलं आहे, नानी फिश कॉर्नर. नानी म्हणजे माझी आई, तर तिला पण फिशची आवड होती, ती पण बनवायची. त्यामुळे मी तो कॉन्सेप्ट त्यांना सांगितला. हे बोलले की चांगला कॉन्सेप्ट आहे, तर आपण त्याच नावाने आपण नाही तशा नाही रेसिपी आम्ही थोडं चेंज केल्या, आणि त्या रेसिपी मी काही डिस्कस मालवण नाही, बेसिकली कोकणातलं. मालवण एकदम वेगळा तुम्ही घरी बनवता सेम त्याच्यामध्ये काही कोणते मसाले जास्त नाही, की स्पेशल काही चव नाही, पण ते वेगळं तुम्हाला एक टेस्ट नाही. आणि आमच्या इथे कधी पण तुम्हाला फ्रेश डिशेस म्हणजे आम्ही आजचे उद्या परवा असं काय म्हणून आमच्याकडे लोक आहेत. मी आज आणलं म्हणून आम्ही नेमकेच आणतो, म्हणजे आम्हाला माहिती आहे बाबा एवढ्या किंवा गिरायक आम्हाला फोन पण होता काही हे घ्यायला येणार, पण आम्ही शेळे वापरतो म्हणजे एकदम टाकतो. बेसिकली आम्ही काय केलेलं याच्यात, आम्ही स्वच्छतेला सर्व हायजीन मेंटेन करायलाच लागतात. आणि त्याच्याशिवाय आपल्याकडे गिरायक येऊन समोर पहिलं ते बघतात की एकदा साफसफाई काय आहे आपल्याकडे, कसं हे केलेलं आहे, काय मेंटेन केलेलं आहे, त्या हिशोबाने मग साफसफाई असल्यावर लोक येऊन उभं राहणारच इकडे. आणि आम्ही काय किचन पण करतो, तिथे आम्ही जेणेकरून गाडीवर जास्ती ते नाही, मग ते प्रिपेअर करून आम्ही इथे आणतो. म्हणजे जे बेसिक आहे फ्राईड आयटम तुम्हाला पण फ्राईड आयटम फ्राईड आयटम तुम्हाला लाईट कॉन्ट्रोल बसतात. हो, आता तुम्ही जवळची भाजी बोला तर जवळ तुम्हाला बनवून देतो. असं नाही की बनवलेली भाजी तुम्हाला काढून द्यायची, ते बनवून देऊ. बेसिक मध्ये कांदा टोमॅटो कापणं, आल्या लसणाची पेस्ट, हे जे बेसिक आहे ते तुम्ही आम्ही चालू केला, व्हिडिओ कॉन्फरन्स लोकांचा बघून मिळतोय.
आता देवाच्या आशीर्वाद चालल्या. एक्झॅक्टली ऍड्रेस सांगा ना आणि मला टायमिंग सांगायचं. ऍक्च्युअली आम्ही सांगताना इकडे सांगतो की टिकुजनी वाडीला जो मानपाड्यावरनं तुम्ही लेफ्ट घेतला की टिकुजनी वाडीला जो रस्ता जातो ते लेफ्ट घेतला खोदादात सर्कलच्या अगोदर आहे, देवरा सर्कलच्या, आणि ऑपोजिट तुमचं चुला रेस्टॉरंट आहे, बीबीसी काही बिर्याणी वगैरे त्यांच्या म्हणजे हा फळांचाच रूट आहे. पुढे गेलं की तुम्हाला आपलं हे नाट्य भेटेल, ते सगळं बेसिक आणि इकडे लोक येण्या जाण्याने भरपूर आहे. आम्हाला इव्हन रॉक ची पण ऑर्डर करतो, आम्हाला मसाला वगैरे आम्ही म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही काही जणांना ते घोडबंदरला राहतात, जे लांब राहतात, ट्रॅफिकचा इश्यू आहे, मध्ये जाताना मसाला लावले घेऊन जातात आणि घरी जाऊन आरामात फ्राय करून गरम गरम घेऊन जायचं ते थांबव. ही कॉन्सेप्ट मला खूप चांगली आहे. घरी करेपर्यंत मायक्रोवेव्ह ही टेस्ट राहत नाही. ऍक्च्युअलची टेस्ट आहे ती जर घ्यायची असेल तर तुम्ही इथे मसाला जरी लावून इथून घेऊन गेलात तरी तुम्ही घरी जाऊन फ्रेश करू शकता. टायमिंग मला सांगायचं का? टायमिंग आम्ही संध्याकाळी 7ला लावतो, म्हणजे 7:30 वाजता ते रात्री 10-11 पर्यंत जसं आमचं म्हटलेलं आहे आमचं 9 पर्यंत संपतो, पण आम्ही 11 पर्यंत आमचा टायमिंग आहे. आणि आठवड्याचा सर्व दिवस होते, फक्त मध्ये आले जेव्हा रेस्ट द्यायची आहे आमच्या आपला वगैरे रेस्ट पाहिजे, तर कधी गुरुवार कधी सोमवार असं आम्ही रेस्ट देतो. बाकीचे सर्व दिवस पाहिजे. 7ला आम्ही केलं तर फक्त 4च दिवस चालू केलं ना, म्हणजे गुरुवार शनिवार आता आम्ही आठवड्याचे सर्व दिवस डिस्काउंट बघून आम्ही हे वाढवलं, सगळेच दिवस चालू केले. आणि जर या एरियामध्ये समजा जास्त क्वांटिटीची समजा तुम्हाला कोणी ऑर्डर दिली तर ती तुम्ही घेता? कॅटिकलचं ऑर्डर घेतो, कोणाला बल्कमध्ये बनवून पाहिजे असेल तर ते आम्ही करून देतो. प्लस आता म्हणजे गटारी बुलले त्यामध्ये एक इव्हेंटच झाला, तर तेव्हा पण लोक आम्हाला ऑर्डर देऊन जातात. बरोबर. आणि जेव्हा पिकनिकने जाणारे लोक पण येतात, पिकनिकला आम्हाला तुम्ही कोणी जात आहे पिकनिकला, तिथे तुमचा बंगलो वगैरे असेल तर आम्ही आमची गाडी येऊन तिथे लावून तुम्हाला लाईव्ह काउंटर देऊ. व्हेरी गुड. ते आम्ही चालू करणार आहे. म्हणजे लाईव्ह काउंटरमध्ये तुम्हाला पिकनिकचा पण तुम्ही मजा घ्या आणि आमचं गरम म्हणजे सर्व तुम्हाला गरम गरम खायला मिळेल. ते आमचं चालू आहे. स्पेशालिटी आहे तर त्यामध्ये मी काय ट्राय केलं पाहिजे? तुम्ही करा, सर्वच करा. मी तर सांगेन सर्वच आयटम करा, पण एक आयटम तुम्ही काल हे प्रवास करा. मी तुम्हाला फ्रेशनेस कळेल की कोणात घातल्यावरच तो कसा आपल्याला म्हणजे किंवा बोंबील घ्या, त्याच्यात सुरमई घ्या, म्हणजे काही आयटम तुम्ही ट्राय केलं. आमची कोकम कढी आपल्या सोलकढी आहे, सोलकढी आमच्या स्वतः बनवतो. काही काही लोक ते जिराफ वगैरे टाकून आम्ही होममेड आहे. आमचं स्वतः घरी बनवतो. आंबोळी आमच्या स्वतः बनवतो, पण आम्ही मुलीकडे बनवतो. कारण की जसं सेलकडे आम्हाला शिळं घेऊन आम्ही ठेवतो. नाही बरोबर. दुसऱ्याची भेट पाहिजे. आणि तुमचे जे मसाले तुम्ही कोकणात स्वतः घेऊन येता का इथे? आता आम्ही इथे सध्या इथेच मार्केटमध्ये परचेस करतो. मसाले असतात जे फीससाठी चिकन प्लॅनिंग आहे की कोकणातून आणायचे ते घरी बनवलेले मसाले असतात, त्याला ऑथेंटिकेट असं. आता सध्या आम्ही हा बेस आहे आमचा. नक्की नक्की. सर चला, नानी फूड ट्रक जे मागे तुम्ही माझ्या बघत असाल की इथे बनवणं चालू आहे, तर आपण आज जाऊया आणि बघूया की काय काय बनतायत गोष्टी त्या, आणि त्यानंतर इकडची टेस्ट सुद्धा घेऊया. चला. यांच्या फूड ट्रक मध्ये आलेलो आहोत आणि सर आपल्याला आता सर्व गोष्टी समजावून सांगतील की इथे काय काय बनलं जात आहे ते. तर आता बघूया हे जे शेफ आहेत ते आता काय बनवतायत ते. आमचे शेफ आहेत विनय. आता तुम्हाला ते सुरमई फ्राय तुम्हाला दाखवतो. सुरमई फ्राय, सुरमईचा थिकनेस पण मोठा आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं की अगदी पातळ कापली जाते की ज्याच्यामुळे असं वाटतं की दिसताना ती लांब लचक दिसते, पण इथे तुम्ही तसं नाही केलंय, कॉम्प्रोमाइज नाही केलंय की आपल्या कस्टमरला देताना तुम्ही अगदी परफेक्ट देताय असं मला वाटतंय. ओके. आणि ह्याला तुम्ही काय काय लावलंय? रवा आणि कोटिंग आहे. पहिला आपले मसाले आहे, त्याच्यानंतर रव्याचं कोटिंग आहे, आलं लसूण पेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी. अच्छा, आलं लसूण पेस्ट मसाला मॅरिनेट करून ठेवलेला आहे. ऑलरेडी ठेवलेला असं बघा. आमच्या ट्रेन मध्ये सगळे मॅरिनेट करून ऑलरेडी ठेवलेले असतात सगळे मसाले लावून आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सगळे चिकन मसाला, मटन मसाला, प्रॉन राईस वगैरे ठेवलं. हे काय आहे? ते आता चिकन मसाला आहे. ओके.
हा मटन मसाला आहे. हे कलेजी फ्राय, कलेजी मसाला सॉरी. आणि हे सोलकढी. ही सोलकढी आहे ते. अच्छा, ही सोलकढी तुम्ही अशी पॅक करून फ्रीज मध्ये पार्सलसाठी. तर ज्या पद्धतीने बाहेर गर्दी आहे त्याप्रमाणे सगळे जे कुक आहेत त्यांचे हात चालतायत. हे काय बनवताय तुम्ही? चिकन सुका बनवणं चालू आहे बघा. जशा ऑर्डर आहे तसे पटपट पटपट हे जेवणाचं काम चालू आहे. खूप गर्दी आहे आणि ह्या बाजूला हे व्यवस्थित असं मस्त जेवणाचा ठसका जो लागतो ना त्याच्यावरनं तुम्हाला आता मी तर इथे एन्जॉय करते ह्या सर्व गोष्टी. इथे असं व्यवस्थित प्लेटमध्ये सर्व केलं जातं त्याला. हे बघा सगळे असे व्यवस्थित शॉवर कॅप वगैरे घालून व्यवस्थित अगदी क्लीनलीनेस पण तुम्ही पाहू शकता इथे आहे. इथे आता ऑर्डर आलेली आहे. इथे आता ऑर्डर आलेली आहे आणि त्या हिशोबाने इथे बनवणं चालू आहे. पार्सल जात आहे. त्यानंतर इथे उभं राहून सुद्धा बरीच लोक टेस्ट करतात. तर इथे फूड ट्रकची टेस्ट करण्यासाठी बरीच जण आलेली आहेत. सो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना इकडचं जेवण कसं वाटतं ते. मी प्रिया पांचाळ. इथे वारंवार येतो आम्ही आणि इथलं मला जास्त प्रॉन्स मसाला आणि प्रॉन्स राईस आवडते. सुरमई फ्राय किंवा घरगुती फ्राय म्हटलात तरी चालेल. इथे गोष्टी ज्या मिळतात त्या. आणि स्पेशालिटी आहे इथली बोंबील फ्राय. म्हणजे बोंबील फ्राय तुम्हाला इतर कुठेही अशा पद्धतीने नाही आढळणार. त्यात अजून एक वन प्लस म्हणजे सोलकढी इथे जशी मिळते तशी तुम्हाला चांगल्या मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा नाही मिळणार. वी टेस्टेड इन हॉटेल्स ऑल्सो. पण इथली सोलकढी अगदी घरात आपण जसं नारळाचं दूध वगैरे काढून बनवतो तशीच टेस्ट लागते याची. आणि प्रॉन्स फ्राय इज द बेस्ट. तुम्हाला काय आवडतं इकडचं? मला प्रॉन्स मसाला ह्याला सुरमई फ्राय आवडते खायला मी असतो. आणि चिकन फ्राय जे बनवतात ते वेगळं आहे. तो पद्धत मी अजून काही बघितली. छान. तुला काय आवडतं रे? आणि प्रॉन्स? हा प्रॉन्स पण कधी 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 का रोज रोज? कंटाळा आला की आईला सांगतोस का रोज आण म्हणून? तर आम्ही इथे 1 वीक पासून तर येतोच रेग्युलर. आणि माझे बाबा नेहमी माझ्यासाठी आणतात. सो ही साईड वन डे की ते मस्त फूड ट्रकचे कोकणी आणि मालवणी स्टाईल फूड देतात. आणि मी खूप शॉक होतो की असं मी काही कन्सेप्ट बघितला नाहीये की सी फूड ऑन द व्हील्स आणि ते पण महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये असं थोडी सर्व करत असेल पब्लिकला. तर आज मी स्वतःच आलोय बघायला. आणि आज मी कसं मी फक्त माझ्या बाबांना चॉईस सांगतो की अच्छा त्या दिवशी सोमवार तर तुम्ही सुरमई घेऊन या, सेकंड डेला तुम्ही पॉम्प्लेट घेऊन या. आज मग मी म्हणाल चला मी कोळंबी मध्ये ट्राय नाही केली आहे तर आज मी तुमच्या सोबत येतो आणि मी बघतो चला आपण इथे येऊ आणि ट्राय करू आज कोळंबी पासून. तर काल मी क्रॅब मसाला पण ट्राय केलेला. दॅट इज माय फेवरेट. तर जे काही सी फूडचे प्रॉपर कोकण आणि मालवणचे कोस्टल महाराष्ट्राचे जे आहे क्रेविंग ते इथे आय कॅन गॅरंटी की इथे पूर्ण पोहोचू येऊ शकतात. तर आपल्या बरोबर आहे कोकणातली लोक असत. सावंतवाडीमध्ये परब फॅमिली. मला मॅडम तुमचा काय म्हणजे कोकणा म्हटलं ना कोकणातली माणसं भेटली ना की मला असं होतं की जवळ मला स्वतःला कोकणात गेल्यासारखं होतं. इकडे तुम्ही फर्स्ट टाइम आला ह्याच्या अगोदर आला तिकडे काय काय तुम्ही टेस्ट केलेलं आहे? 4-5 महिन्यापासून येतो आणि आम्ही सगळं ऑलमोस्ट सगळं टेस्ट करून झालेले आहे. पापलेटपासून बोंबील त्याच्यानंतर इतर भाकरी वगैरे सगळं टेस्ट करून झालेले आहे. आपलं चिकन वगैरे कोंबडी वगैरे सगळं टेस्ट. सर्वात जास्त काय आवडतं? आम्हाला बोंबील. बोंबील फ्राय. बोंबील फ्राय एकदम क्रिस्पी आणि क्रंची आणि एकदम सुंदर आणि मसाले सगळं इकडं घेऊन जायचं वर्किंग लेडी असल्यामुळे आपल्याला टेस्ट पण लागली असते. छान मसाला आणि मस्त शनिवार टाइम पण असं त्या दिवशी थँक्यू सो मच. आणि इथला क्रॅब मसाला पण सुंदर आहे एकदम. आम्ही आलीच टेस्ट केला. क्रॅब मसाला पण एकदम एक्सलंट. इथे ऑर्डर देण्यासाठी आलेली आहे. नमस्कार सर, आपलं नाव काय? आणि कधीपासून तुम्ही इथे येत आहे? जेव्हापासून स्टार्ट झालं तेव्हापासून येतोय. ओके, रेग्युलर कस्टमर. रेग्युलर आहे. जे माझ्या व्हॉट्सअप वगैरे सगळं आहे
ते सुरमई फ्राय रेग्युलर आपली असते अच्छा आणि फार टेस्ट छान आहे. सुरमई पापलेट हे पण काय पण नसेल तरी पण घेऊन जातो मी काय ना काय. अरे वा. आणि तुम्ही सुरमई पापलेट आवडते हा इकडचं. ते खातो. आणि हे आता चिकनचं आयटम आहे. चिकनची ग्रेव्ही, वडे, आंबोळी. सगळं I have tasted everything. ओके नाईस. रेग्युलर कस्टमर अच्छा टेक अवे घेऊन जाता तुम्ही पण. नाही तर घरी पण पार्सल देतात ते. अच्छा व्हॉट्सअप पण आहे तर मी ऍडव्हान्स मध्ये कधीतरी पाहिजे. बरोबर लवकर संपायला नको. आधी ऑर्डर दिली की हा एक प्लस पॉईंट असतो की नाही ऑर्डर कधी कधी नाही भेटत मला कधी बरोबर आहे बरोबर. टेस्ट इज द सेम. वाऱ्याचे दिवस असले की लोक येऊन घेऊन जात असतील. माझे रेग्युलर कस्टमर त्यांना मिळत नसेल म्हणून. नाही भेटत ते. नाही नाही थँक्यू. तुम्ही काय मागवले? मी कसली ऑर्डर दिली आहे? नाही मी यांचा मित्र आहे ओके पण मी येतो काहीतरी खायला येतो मी इथे कारण की मी फार क्वचित बाहेर खायला जातो फीड मतलब फिश फूड आणि त्यातलं वन ऑफ द प्लेस ओव्हर हिअर माझे मित्र असले तरी पण फिश चांगला असल्यामुळे मी इथे खायला येतो आणि ऑथेंटिक टेस्ट आहे आणि ऍट द सेम टाइम रिजनेबल कॉस्टिंग आहे बरोबर. त्यामुळे मी खास अंधेरीहून इथे अरे वा तुम्ही अंधेरीमध्ये इथे आलेला आहात. ओके ग्रेट. तुमची इकडची फेवरेट डिश काय आहे? मला सुरमई फ्राय आवडतं ऍक्च्युली आणि पापलेट फ्राय दोन डिश मी जनरली येतो तेव्हा ह्या घेऊन टेस्ट करतो. पापलेटची साईज पण आता तर मी जे बघते की ऑर्डर्स आणि एवढ्या येत आहेत की आता हळूहळू त्यांचे जे ट्रे आहेत ते खाली होत चाललेले आहेत. डिश का माझ्या मते ऑलमोस्ट संपलेला आहे. प्रॉन्स थोडेफार राहिले. आज बहुतेक मला पापलेट फ्राय मिळणार नाही. बँडला जेवढ्या तुम्ही सुरमई पापलेटसाठी आलात तर पापलेट आज तुम्हाला आय विल मिळणार ट्राय नाही. समथिंग डिफरंट टुडे. ग्रेट. चला आमच्यामुळे आज तुम्ही वेगळं काहीतरी ट्राय कराल. येस शुअर. तुमचा मित्रही खुश होईल की चला त्याने सुरमई पापलेट करून आज वेगळं काहीतरी नवीन मागवलं. काहीतरी ऑर्डर देतील आता पुढच्या वेळेला. तर इथे मी आल्यानंतर पाहिलं की तिथे बोर्डवरती पण तुमचा मेन्यू लिहिलेला आहे आणि इथे पण मेन्यू लिहिलेला आहे तुमचा. प्राइसिंग दिलेलं. अच्छा येस येस. तर मी काय काय ऑर्डर करतो म्हणजे तिकडची तुमची स्पेशालिटी काय ती मला टेस्ट करायची आहे. इथे स्पेशल आपलं आहे कोलंबी फ्राय. ओके हा तुम्ही ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल. हा बोंबील फ्राय आहे आपल्याकडे. हाही आपला स्पेशालिटी याच्या बोंबील फ्राय मध्ये आहे. हा पापलेट आहे हा आणि सुरमई आहे. ओके. आणि तुमचं ज्या बाकी जे आहेत मेन कोर्स सोलकढी पण आपली आहे ही होममेड सोलकढी आहे. Yes. सर्वात मेन आयटम आमचा आहे. हा हा ओके. तर मला असं सांगा की तुमच्या ज्या बाकीचे स्पेशालिटी म्हणजे मेन कोर्स मध्ये तर तुम्ही मला आता स्टार्टर्स मधलं सांगा तर मेन कोर्स मध्ये मी अजून काय टेस्ट करावं? मला मटन मसाला आहे, ओके चिकन मसाला आहे, पनीर मसाला आहे, आंबोळी आहेत आपल्याकडे. कोकणातल्या सर्वात ओके तो चलो लेके आओ एक एक प्लेट आज सब बाकी आहे टेस्ट करेंगे. तांदळाची भाकरी आहे. चलेगा चलेगा चालेल. सगळं तुम्ही एक एक प्लेट घेऊ द्या कारण मालवणी कोकणी हे जेवण म्हटलं ना की मला प्रचंड आवडतं आणि सोलकढी एनी टाइम मला आवडतं. तर माझ्याकडे नानी फिश कॉर्नर याचं मेनू कार्ड आहे आणि या फिश त्याच्यावरती त्यांचे प्राइसेस पण लिहिलेले आहेत ज्याच्यामध्ये फिश आणि चिकन फ्राय मध्ये प्रॉन्स, पॉम्पलेट, बांगडा, बोंबील, सुरमई, चिकन टिक्का फ्राय आणि हे पीसेस मध्ये अवेलेबल म्हणजे तुम्हाला 6 पीस हवे असतील त्यानंतर चिकन टिक्का फ्राय मध्ये सुद्धा 5 पीस हवे असतील तर तसं पण आहे. त्याच्यानंतर फिश आणि चिकन मसालामध्ये यांच्याकडे चिकन मसाला ड्राय, चिकन मसाला, क्रॅब मसाला, प्रॉन्स मसाला, चिकन कलेजी फ्राय. वाव म्हणजे मला जसं मी वाचते ना या तोंडाला पाणी सुटायला लागतंय. एक डिशेस मध्ये पण यांच्याकडे ऑमलेट पाव, रॉस ऑमलेट, अंडे भुर्जी पाव, अंडा पापड आहे जे रॉस ऑमलेट गोवन स्पेशालिटी ती पण यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे. आणि जी यांची स्पेशालिटी आहे त्यामध्ये कोंबडी वडे 5 वडे मिळणार आहेत. फिश फ्राय सॉरी फिश करी, स्टीम पॉम्पलेट, आंबोळी आणि सोलकढी भाकरी. वाव आणि बिर्याणी राईस. त्याच्याशिवाय हे बल्क मध्ये सुद्धा ऑर्डर घेतात म्हणजे तुमच्याकडे पार्टीज किंवा कॉर्पोरेट जर समजा ऑर्डर्स असतील तर तेही हे घेतात. आता तुम्ही बघितलं ना किती सारे यम डिशेस इथे बनवलेले असणार आहेत तर त्यातले आता डिश आता मी टेस्ट करायला घेते. तर आपले काही स्टार्टर्स आणि एकच मेन कोर्स मी त्यांना सांगितलेलं मला भाकरी बरोबर द्या जो मला प्रचंड आवडतो. तर दाखवते तुम्हाला की आपलं काय काय आलेलं आहे ते. तर इथे आलेले आहेत बोंबील फ्राय आलेले आहेत आणि यांची जी पुदिन्याची चटणी आहे ना ती यांची स्पेशालिटी आहे. इथे प्रॉन्स फ्राय आलेले आहेत मस्त त्यांनी टोमॅटो कांदा वगैरे दिलेला आहे. सुरमई फ्राय आहे तुम्हाला मगाशी पण तुम्ही बघितलं की मस्त अशी सुरमई फ्राय होत होती आणि इथे आहे जवळा आणि तांदळाची भाकरी. सो आता टेस्टिंग टाइम. तर हे आपले मस्त कुरकुरीत असे बोंबील हा 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 जे यांच्या स्पेशल पुदिन्याची चटणी आहे ना त्याच्यावर टेस्ट करते.
रवा आणि तांदळाचा जो परफेक्ट कुरकुरीतपणा, मीडियम स्पायसीनेस, हा 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 एक नंबर. आणि प्रॉन्स, वाव, बघू शकता प्रॉन्सची साईज सुद्धा खूप मोठी आहे. टायनी प्रॉन्स यांनी इथे सर्व करत नाहीत, म्हणजे यांची जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही, असं मगाशी मला ओनरनी सुद्धा हेच सांगितलं. ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. वाव, गरमागरम. कोकणात गेल्याचं फील झालं माका, कारण जो मसाला आहे ना तो ऑथेंटिक आपला कोकणी मसाला आहे. आणि आता सुरमई तुम्ही बघू शकता की मस्त अशी मोठी सुरमई बघा, ती जाड असा पीस आहे मस्तपैकी. वाव. कारण यांची जी चटणी आहे ना पुदिन्याची, मी परत परत तुम्हाला सांगते की यांची ही स्पेशल चटणी आहे. हे पण स्पायसी नाहीये, मीडियम स्पायसी आहे, बट टेस्ट अप्रतिम. मस्त असं मऊ सूत अशी सुरमई. हा 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 हा, खूप छान. आणि रवाचं जे आणि तांदळाचं जे कोटिंग, जो कुरकुरीतपणा आहे ना त्याचा, काय सांगतो. ह्या जर सगळ्या गोष्टी टेस्ट करा, तुम्हाला इथे नक्की आलंच पाहिजे. त्याच्याशिवाय थर्ड टायमाला ही मस्त मस्त सांगते, पण खरंच हे मस्त असतं का, तर ते जर मस्त आहे की नाही हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला नानी फिश कॉर्नरला येणं आवश्यक आहे. स्वतः तांदळाची भाकरी आणि त्याच्याबरोबर हा असा यम असा जवळा, खूप सारी कोथिंबीर, कोकम, टोमॅटो आणि हिरवी मिरची. आहा, दुसऱ्या जवळ्यातून हा जो म्हणजे फ्लेवर आणि भरपूर सारा लसणीचा वापर केलेला आहे. वाव, एक नंबर. खूप सुंदर असा स्पायसीनेस आहे, खूप मस्त लागतंय. आणि आता ह्या सर्व गोष्टी टेस्ट केल्यानंतर मी पिणार आहे यांची ही सोलकढी, जी यांची स्पेशालिटी आहे. 2 मिनिटं थांबा. पण मला पुन्हा घोट घ्यावा असं वाटला. की सुंदर, अप्रतिम. आणि खूप थंड नाही देत, हे नॉर्मल टेम्परेचरला तुम्हाला देतात. कारण तुम्हाला माहितीच आहे की नारळाचं जे दूध आहे ते खूप थंड लेवलला गेलं, म्हणजे खूप थंड झालेलं असेल ना, मग त्याची ती टेस्ट पण निघून जाते. मस्त जिरं आणि हिरवी मिरची याचा जो म्हणजे अशी टेस्ट पटकन लागते मला माझ्या गळ्याकडे. खूप सुंदर आहे. तिकडची सोलकढी मात्र प्यायला विसरू. तर तुम्हाला दिसत असेल की ही फूड ट्रकला किती सारी गर्दी झालेली आहे. आणि ही जी गर्दी आहे ती पार्सल टेक अवेसाठी लोक ही घेऊन जात आहेत, आणि त्याचीच ही एवढी गर्दी आहे. काही लोक इथे उभे राहून सुद्धा खात आहेत. तुम्ही ते पाहू शकता, इथे गाड्या लावून आरामात ते लोक खात आहेत. पण हे बघा, पार्सल सुद्धा घेऊन जाणारे बरीच आहेत. आपले स्टार्टर्स झालेले आहेत आणि आता वेळ आहे मेन कोर्सची. सो मेन कोर्स मध्ये मी इथे काय काय मागवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे आहे पापलेट फ्राय, ज्याच्यावर ह्याने चटणी आणि सगळं सॅलड वगैरे दिलेलं आहे. इथे आहे चिकन आहे, चिकन हे आहे, चिकन ग्रेव्ही आहे. इथे मटण आहे, आणि मटण आणि चिकन बरोबर यांनी इथे वडे दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे आहे कलेजी, ज्याच्यावर याने आंबोळी दिली आहे. मी थोडंसं वेगळं ट्राय करायचा प्रयत्न करते, कारण दर टायमाला एकतर वडे किंवा आपले म्हणजे वडे नाही तर मग एखादं हे असते रोटी, चपाती किंवा आपली भाकरी असते. सो आज मी विचार केलेला आहे की आंबोळी खाऊया. सो त्याच्यामुळे मी आंबोळी सुद्धा मागवलेली आहे. तर सुरुवात आधी पापलेटने करते, कारण मगाशी एवढी गर्दी होती आणि मी यांना सांगितलं मला एवढं यम पापलेट दिसत होतं. तर मी यांना सांगितलं की माझ्यासाठी एक पापलेट तरी ठेवा, कारण आता ह्यांच्या ट्रे मध्ये सुरमई, पापलेट हे सर्व संपलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. सो त्याच्यामुळे जी स्टार्टर्स मध्ये पापलेट जे मी सांगितलं ते मला आता मेन कोर्स मध्ये मिळतंय. तोंडात तुझं जिभेवर घेतल्या घेतल्या कळतंय की अतिशय फ्रेश पापलेट आहे. जसं मगाशी ओनरने सांगितलं ना की इथे तुम्हाला प्रत्येक फिश हे फ्रेशच मिळणार आहे, तर तसंच हे फ्रेश आहे. सो आता मी चिकन टेस्ट करते, आणि ते सुद्धा वड्याबरोबर. वाव,
मस्त कोथिंबीर आणि चिकनचे पीस पण त्यांनी असे मस्त दिलेत. मीडियम स्पायसी आणि त्याच्यामध्ये लहान मुलं सुद्धा खाऊ शकतील असं आहे. आणि आता चिकन पण बघते मस्त बघा असं खूप झालेलं आहे. आणि चिकन मध्ये आपला रस्सा जो आहे ना चिकनचा तो सुद्धा पीस मध्ये मस्त असा मुरलेला आहे. आणि आता मी ट्राय करते मटण वड्या बरोबरच. मटणाची सुद्धा जी टेस्ट आहे ना थोडी वेगळी आहे. पण बऱ्याच ठिकाणी काय करतो माहितीये चिकन आणि मटण साठी जी ग्रेव्ही वापरली जाते ती सेम आहे. पण इथे असं नाहीये. तुम्ही चिकनच्या ग्रेव्हीमध्ये आणि मटणच्या ग्रेव्हीमध्ये पण तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. खरंच कोकणात गेल्याचा फील तुम्हाला नक्की इथे येईल. आणि आता आंबोळी बरोबर ही कलेजी. अरे वा 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 मस्त यम. मस्त बघा तुम्ही बघू शकता की कलेजी पण मस्त अशी शिजलेली आहे. एक नंबर. तर मग मी आंबोळी दाखवते. आंबोळीची साईज पण तुम्ही बघा किती मोठी आहे. आणि ती सुद्धा व्यवस्थित म्हणजे जे पीठ वेगळे आहे. कारण होतं कसं काही वेळेला जी आंबोळी आहे ती व्यवस्थित शिजत नाही. पण तसं नाहीये प्रॉपर शिजलेली आहे. कलेजी बद्दल तुम्हाला मी काय सांगू. तर तुम्ही इथे आलात ना ती ह्या सगळ्या डिश ट्राय करा. पण कलेजी जी आहे ग्रेव्ही ती नक्की ट्राय करा. खूप सुंदर. वडे पण तुम्ही बघू शकता की वड्याचा आकार सुद्धा व्यवस्थित मोठा आहे आणि टम्म फुगलेले होते. परंतु आता हे इथून संपवताना ते थोडेसे आता झोपी गेलेले आहेत. तर चला आता हे जे मेन कोर्स आहेत ना तर ते मी आता संपवते. तर माझं स्टार्टर्स आणि मेन कोर्स खाऊन झालेले आहे आणि ते खाऊन होईपर्यंत इकडचे तुम्ही बघू शकता ट्रे पण संपलेले आहेत. आणि एक इथे ऍडव्हान्टेज हा चांगला आहे की इथे पार्किंगची पण व्यवस्थित सोय आहे. आणि इथे बरीच जण पार्सल घेऊन गेली. त्याच्याशिवाय गाडीत बसून सुद्धा बऱ्याच जणांनी इथे ऑर्डर दिलेल्या होत्या. आणि गाडीत मस्त एसी मध्ये बसून सुद्धा बरीच लोक जेवलेली आहेत. तर येस आता टाइम आहे सोलकढीचा. सो आता डायजेशन साठी तर सोलकढी महत्वाचीच आहे. तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की ह्या नानीज फूड ट्रक या नक्की विजिट करा. जे आहे हेवरा सर्कल आणि चुला रेस्टॉरंटच्या अगदी हे समोर आहे. सो हे जे फूड ट्रक आहे तर त्याला नक्की 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 विजिट करा. सो आता मी सुद्धा माझी सोलकढी संपवते आणि आजचा ब्लॉग सुद्धा. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल. तुम्ही सुद्धा इथे नक्की या. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. टेक केअर.